नमस्कार सर्वांना. सकाळची सुरुवात गोळ्यांनी होते. मग आजच पहा 100 वर्षे निरोगी राहण्याचे 100% गावरान उपाय. टिप नंबर 1. समाधान आणि संत आयुष्य. 100 वर्षे जगण्याचा महामंत्र. पूर्वीच्या लोकांकडे घड्याळ नव्हते, पण भरपूर वेळ होता. आज वेळ आहे पण शांती नाही. धावपळ कमी करा. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि समाधानी राहा. शांत डोकं आणि निरोगी मन हेच माणसाला औषधाशिवाय 100 वर्षे ताठ मानेने जगायला शिकवते. टिप नंबर 2. सुंठ आणि गुळाची गोळी. भूक वाढवणारा गावरान तोडगा. ज्यांना भूक लागत नाही किंवा खाल्लेले अन्न अंगाला लागत नाही त्यांनी हा नियम पाळावा. जेवणापूर्वी अर्धा तास सुंठ पावडर आणि गूळ एकत्र करून लहान गोळी करून खावी. यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो आणि भूक खमंग लागते आणि अन्न नीट पचते. टिप नंबर 3. ताजे अन्न आणि मांडी. हॉटेलच्या अन्नाला कायमची सुटी, शिळे किंवा वारंवार गरम केलेले अन्न खाल्ल्याने शरीरात तामसिक दोष वाढतात. नेहमी शेगडीवरून उतरलेले ताजे गरम अन्न खाली चटईवर किंवा पाटावर बसूनच खा. याने अन्नाचा आदर होतो आणि शरीराला अन्नातील संपूर्ण पोषण मिळते. टिप नंबर 4. जेवणात सदैव मीठ. रक्तदाब नियंत्रण ठेवा. आजकाल घरोघरी वापरले जाणारे रिफाइंड पांढरे मीठ शरीरात ब्लड प्रेशर वाढवते. स्वयंपाकात पांढऱ्या मिठाऐवजी खडे मीठ किंवा गुलाबी सैंधव मीठ वापर सुरू करा. या मीठात शरीराला आवश्यक असलेले सर्व खनिजे नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असतात. टिप नंबर 5. सायंकाळी तुळशीपाशी बसा. मानसिक शांततेचा सोपा मार्ग. दिवसभराच्या कामामुळे मन खूप अस्वस्थ किंवा तणावात असेल तर 5 मिनिटं शांतता राहा. घरातील तुळशीच्या रोपाजवळ संध्याकाळी दिवा लावून 2 मिनिटे दीर्घ श्वास घ्या. तुळशीभोवती असलेली ओझोनयुक्त हवा मन शांत करते आणि सकारात्मक ऊर्जा देते. टिप नंबर 6. तुळशीच्या बियांचे पाणी. उन्हाळ्यातील नैसर्गिक कूलर. शरीरात वाढलेली उष्णता आणि लघवीची जळजळ कमी करण्यासाठी हा उपाय खूप जुना आहे. तुळशीच्या बिया सब्जा पाण्यात भिजवून ठेवा आणि ते पाणी रात्री किंवा दुपारी प्या. हे पाणी शरीराला आतून थंडावा देते आणि डिहायड्रेशनचा त्रास वाचवते. टिप नंबर 7. धने आणि जिऱ्याचे पाणी. वजन आणि चरबी घटवा. पोटावर वाढलेले अतिरिक्त चरबी आणि वजन कमी करण्यासाठी हा निसर्गाचा सोपा फॉर्म्युला आहे. रात्री 1 चमचा धने आणि जिरे पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून प्या. याने शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. टिप नंबर 8. जेवणात कढीपत्त्याचा वापर. केसांचे आणि पोटाचे आरोग्य. बरेचदा मुले जेवणातील कढीपत्ता बाजूला काढून टाकतात, पण तो अत्यंत औषधी आहे. कढीपत्त्यात भरपूर प्रमाणात आयर्न आणि जीवनसत्त्वे असतात, जे केस पांढरे होऊ देत नाहीत. जेवताना कढीपत्ता न फेकता तो चावून खाण्याची सवय घरातील सर्वांना लावा. टिप नंबर 9. तळपायाला मोहरीचे तेल. दिवसभराचा थकवा झटक्यात गायब. रात्री खूप वेळ काम केल्याने किंवा चालल्याने शरीर थकून जातं.
शरीर थकून जात असल्यास हा उपाय करा. झोपण्यापूर्वी मोहरीचे तेल थोडे कोमट करून दोन्ही तळपायांना जोरात चोळा. याने शरीरातील रक्तभिसरण सुधारून मेंदूला शांतता मिळते आणि गाढ झोप लागते. टिप नंबर 10. सुकवलेला आवळा सुपारी. डोळ्यांची दृष्टी वाढवा. दिवसभर स्क्रीन पाहून थकलेल्या डोळ्यांसाठी आवळा हे निसर्गाचे दिलेले सर्वोत्तम वरदान आहे. घरी आवळ्याचे छोटे तुकडे सुकवून मुखवास म्हणून जवळ ठेवा आणि रोज चघळा. याने रक्तातील शुद्धी होते, केस गळणे थांबते आणि चष्म्याचा नंबर कमी होतो. टिप नंबर 11. काळ्या चहामध्ये लिंबू. पोट बिघडल्यास तात्काळ आराम. कधीतरी बाहेरचे खाल्ल्याने पोटात पेटके येत असतील किंवा जुलाब सुरू झाले असतील तर हा उपाय करा. दूध न टाकता काळा चहा, ब्लॅक टी बनवा आणि त्यात लिंबाचा रस पिळून प्या. हा जुना तोडगा पोट लगेच बांधून आणतो आणि आराम देतो. टिप नंबर 12. जेवणानंतर वज्रासन. 10 मिनिटांचा चमत्कारी व्यायाम. दुपारचे किंवा रात्रीचे जेवण झाल्यावर लगेच आडवे पडणे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. जेवण संपल्यावर फक्त 5 ते 10 मिनिटे वज्रासनात पायावर घट्ट बसून नक्की बसा. हे एकमेव असे आसन आहे जे जेवल्यानंतर केल्यास पचनक्रिया दुप्पट वेगाने धावते. टिप नंबर 13. जेवताना उभे राहू नका. गुडघेदुखीचे सर्वात मोठे कारण आजकाल बुफे सिस्टीम किंवा घाईघाईत उभे राहून जेवण्याची पाणी पिण्याची वाईट पद्धत पडली आहे. उभे राहून अन्न किंवा पाणी थेट सांध्यामध्ये जाऊन बसतो. नेहमी शांतपणे खाली बसून किंवा खुर्चीवर विसावूनच अन्न ग्रहण करा. टिप नंबर 14. आल्याचा आणि पुदिन्याचा काढा घेतल्याने सर्दी पडशाला कायमचा टाटा. वातावरण बदलले की चटकन होणारी सर्दी आणि डोकेदुखीसाठी हा घरगुती काढा अत्यंत प्रभावी ठरतो. आल्याचा छोटा तुकडा आणि पुदिन्याची 5-6 पाने पाण्यात उकळून चहासारखे प्या. हा गावरान काढा शरीरातील कफ बाहेर काढतो, प्रतिकारशक्ती मजबूत करतो. टिप नंबर 15. जेवणानंतर गूळ शेंगदाणे. रक्ताची कमतरता होईल दूर. दुपारचे जेवण झाल्यावर बाजारातील केमिकलयुक्त गोड चॉकलेट्स खाण्याऐवजी छोटा खडा सेंद्रिय गूळ आणि 2 शेंगदाणे खा. हा गावरान मुखवास शरीरातील रक्ताची हेमोग्लोबिन कमतरता झटपट भरून काढतो. याने अन्न पचायला मदत होते आणि शरीराला कमालीची ताकद मिळते. टिप नंबर 16. तांब्याच्या तांब्यात खडीसाखर. हातपायांची जळजळ थांबवा. ज्यांच्या अंगात प्रचंड उष्णता आहे त्यांनी रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात खडीसाखर टाकून ठेवावी. सकाळी उठल्यावर हे थंड झालेले पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता पूर्णपणे निघून जाते. हातपायांची जळजळ आणि डोळ्यांची आग होणे यानेच लगेच थांबते. टिप नंबर 17. आंबाडी किंवा नाचणी. हाडांना येईल वज्रासारखी ताकद. आजकाल तरुण वयातच लोकांचे गुडघे आणि कंबर दुखू लागते कारण कॅल्शियम कमी झाले आहे. आठवड्यातून 2दा तरी नाचणीची भाकरी किंवा आंबाडीची भाजी नक्की खात जा. हा आपल्या
पूर्वजांचा मुख्य आहार होता, ज्यामुळे म्हातारपणातही त्यांची हाडे कधीच ठणकत नव्हती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की